छान आंबट गोड असा श्रीखंड बनवूया. इथे मी दही घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही 1.5 किलो. पतलं असल्यामुळे जास्त दिसत आहे दही. छान सुती कॉटनच्या कपड्यावर गाळून घेतलेलं आहे, त्याचं पाणी काढून पूर्ण बघू शकता. आणि रात्रभर बांधून ठेवायचं आहे. छान क्रीमी आपला चक्का तयार झालेला आहे दुसऱ्या रोजी अमूल श्रीखंडसारखा. साखर आणि विलायची पूड मी फिरून घेतलेली आहे. जेवढा आपला चक्का तयार होतो तेवढी साखर घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे मी बदामीचे कापं घेतलेले आहे, पहिले फेटून घेऊया, छान त्याची मसाज करून घेऊया. छान छान चक्का तयार झाला बघा. छान आता क्रीमी झालेला आहे आपला चक्का तयार, लोण्यासारखा एकदम परफेक्ट झाला. त्याच्यात बदाम आणि केसर भिजलेलं टाकलं होतं मी. पूर्ण रेसिपी मी पिंची किचन चॅनलवर टाकलेली आहे, त्याची लिंक देते तुम्हाला. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करून सांगा. छान आंबट गोड असा श्रीखंड बनवूया. इथे मी दही घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही 1.5 किलो. पतलं असल्यामुळे जास्त दिसत आहे दही. छान सुती कॉटनच्या कपड्यावर गाळून घेतलेलं आहे, त्याचं पाणी काढून पूर्ण बघू शकता. आणि रात्रभर बांधून ठेवायचं आहे. छान क्रीमी आपला चक्का तयार झालेला आहे दुसऱ्या रोजी अमूल श्रीखंडसारखा. साखर आणि विलायची पूड मी फिरून घेतलेली आहे. जेवढा आपला चक्का तयार होतो तेवढी साखर घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे मी बदामीचे कापं घेतलेले आहे, पहिले फेटून घेऊया, छान त्याची मसाज करून घेऊया. छान छान चक्का तयार झाला बघा. छान आता क्रीमी झालेला आहे आपला चक्का तयार, लोण्यासारखा एकदम परफेक्ट झाला. त्याच्यात बदाम आणि केसर भिजलेलं टाकलं होतं मी. पूर्ण रेसिपी मी पिंची किचन चॅनलवर टाकलेली आहे, त्याची लिंक देते तुम्हाला. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करून सांगा.